तर आरोह पर्जन्य अर्थात आरोह पर्जन्य जे आहे ते पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे हा सूर्याच्या उष्णतेने किंवा तापमानाने किंवा ऊर्जेने तापत असतो. त्यामुळे भूपृष्ठालगतची किंवा जमिनीलगतची असलेली जी काही हवा आहे ही हवा तापत असते. हवा तापल्यानंतर ती वातावरणाच्या वरच्या थरामध्ये वाहू लागते किंवा प्रसरण पावते. प्रसरण होत असताना काही प्रमाणामध्ये ही हवा हलकी होते आणि हलकी झाल्यानंतर जशी जशी हवा वरती सरकू लागते तशा प्रकारे हवेचं जे काही तापमान आहे हे तापमानसुद्धा कमी कमी होत जातं आणि म्हणूनच विशिष्ट उंचीवर या तापमानाच्या प्रभावामुळे म्हणजे कमी तापमानाच्या प्रभावामुळे हवेतील जे काही जल बाष्पकण आहेत या बाष्पकणांचे सांद्रीभवन ही क्रिया होत असल्यामुळे भूपृष्ठावर जे काही जलबिंदुकण आपल्या जमिनीवर किंवा भूपृष्ठावर येतात हे पूर्णपणे एका प्रक्रियेतून किंवा एका विशिष्ट प्रकारच्या सरीतून आपल्याकडे येत असतात. अशा प्रकारच्या क्रियेला किंवा प्रक्रियेला आरोह पर्जन्य असे म्हणतात. तर म्हणजेच काय की सूक्ष्म जलकणांचे मोठ्या जलबिंदूमध्ये रूपांतर होत असते. सांद्रीभवन या क्रियेमुळे सूक्ष्म जलकणांचे मोठ्या जलबिंदूंमध्ये रूपांतर होत असल्यामुळे हे जलबिंदू कण पृथ्वीच्या पृष्ठभागावर अतिशय वेगाने येतात आणि याच पर्जन्याला आरोह पर्जन्य किंवा आरोह प्रवाहाचा पाऊस असं म्हणतात. प्रामुख्याने हा जो पाऊस आहे किंवा हा पर्जन्य किंवा वृष्टी जी आहे ती विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये किंवा समशीतोष्ण कटिबंधामध्ये सर्वात जास्त प्रभावित होत असते. म्हणजे या भागांमध्ये पाऊस पडत असतो. मग काही ठिकाणी उन्हाळ्यात पडतो तर काही ठिकाणी जून जुलैच्या या महिन्यांच्या कालावधीमध्ये हा पाऊस पडत असतो. अशा प्रकारे आरोह पर्जन्य आणि आरोह पर्जन्याची प्रक्रिया आपल्याला लक्षात येईल. म्हणजे साधी आणि सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं ती सांद्रीभवन बाष्पीभवन ही क्रिया होतच असते, परंतु सांद्रीभवन या क्रियेमध्ये सूक्ष्म जलकण जे काही वातावरणाच्या वरच्या थरामध्ये असतात यांचं रूपांतर मोठ्या जलबिंदूमध्ये होत असतं आणि या कमी तापमानाच्या प्रभावामुळे हे जलबिंदू कण पुढे वातावरणातून खाली भूपृष्ठाकडे येत असतात. अशा प्रकारचा पाऊस याला आरोह पर्जन्य असे म्हटलं गेलेलं आहे. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य म्हणजेच काय की समुद्राकडून जे काही बाष्पयुक्त वारे वाहत असतात, समुद्राकडून जे काही बाष्पयुक्त वारे वाहत असताना यांच्या प्रवासामध्ये पर्वत किंवा मोठ्या डोंगरासारखा भाग किंवा भूरूपे समोर आडवे येत असतात. वाहत असताना समोर पर्वत किंवा डोंगरासारखा मोठा विशाल भाग किंवा भूरूपे आडवे येत असतात. त्यामुळे जी वाहणारी बाष्पयुक्त हवा किंवा वारा आहे हा उताराला पर्वतीय प्रदेशांच्या किंवा त्या डोंगराळ भागात त्या उताराला अडवली जाऊन ती हळूहळू वर सरकू लागते. म्हणजे हा डोंगर आहे किंवा पर्वत आहे आणि बाष्पयुक्त हवा अशी वाहते आहे. या ठिकाणी छेदल्या गेल्यानंतर ही हवा अशी वर सरकते आणि वर सरकल्यानंतर ती पुढे शिखरावरून उताराकडे पुढच्या बाजूला वाहत असते आणि वाहत असताना तापमानसुद्धा कमी कमी होत जाते आणि म्हणूनच विशिष्ट उंचीवर विशिष्ट तापमानात बाष्पांचे सांद्रीभवन होऊन यांचे जे काही बाष्पकण आहेत हे सूक्ष्म जलकणांमध्ये रूपांतर होते आणि हेच सूक्ष्म जलबिंदू किंवा जलकण वातावरणात असलेले जे काही धुलीकण आहेत या धुलीकणांना चिकटून ढगांची जी काही निर्मिती होते या ढगांच्या निर्मितीतून ढग पर्वतीय प्रदेशांच्या माथ्याकडे किंवा वरच्या भागाला हळूहळू चढू लागतात. हे ढगातील जलकण मोठे होऊन ते पुढे मुसळधार पर्जन्याच्या रूपात शिखरावरून उताराकडे वाहू लागल्यानंतर भूपृष्ठाकडे किंवा पुढच्या भागामध्ये ते पडू लागतं. या पर्जन्याला प्रतिरोध पर्जन्य असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट प्रकारचे जे काही जलबाष्पकण आहेत मग ते सूक्ष्म जलकण असतील याचे रूपांतर सूक्ष्म जलकणांमध्ये झाल्यानंतर हे जलकण धुलीकणांमध्ये चिटकून त्यामध्ये ढगांची निर्मिती होते आणि पुढे जाऊन शिखरावरून पुढच्या बाजूला हे जलबाष्पकण वाहू लागतात आणि तेव्हा
ढगातील जे काही जलकण किंवा जलबाष्पकण आहे हे मोठे होऊन म्हणजे यांचं रूपांतर मोठ्या जलबिंदूमध्ये होऊन हे पर्जन्याच्या स्वरूपामध्ये पुढच्या भागामध्ये म्हणजे पर्वताच्या पुढच्या भागामध्ये हे वेगाने पडू लागतात. यालाच प्रतिरोध पर्जन्य असे म्हणतात. भारताच्या पश्चिम किनारी भागामध्ये अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरावर येणारे जे काही बाष्पयुक्त वारे आहेत किंवा पश्चिम घाटामध्ये म्हणजे सह्याद्रीसारख्या पर्वतरांगांच्या समोर हे अडवले जातात आणि अडवले गेल्यानंतर हे पुन्हा शिखरावरून खाली पायथ्याकडे वाहू लागतात. सर्वात जास्त प्रभाव या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या भागांमध्ये प्रतिरोध पर्जन्याचा प्रभाव पाहायला मिळतो. अशा प्रकारचं पर्जन्य किंवा वृष्टी याला प्रतिरोध पर्जन्य असे म्हटले गेलेले आहे. याच्याच मध्ये एक महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश. याला रेन शॅडो झोन असे म्हणतात. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजेच काय की ज्या प्रकारे आपण प्रतिरोध पर्जन्याची संकल्पना समजून घेतली तशाच प्रकारे पर्जन्य छायेचा प्रदेश ही संकल्पनासुद्धा अशीच मिळती जुळती आहे. मग पर्वतमाथा किंवा डोंगराचे शिखर किंवा डोंगरमाथा ओलांडल्यानंतर बाष्पयुक्त जी काही हवा आहे ही पर्वतांच्या विरुद्ध दिशेला शिखरावरून उताराकडे म्हणजे समोरच्या बाजूला वाहू लागते. शिखरावरून पायथ्याकडे उतरत जात असताना हवेचे तापमान व दाब दोन्हीही वाढत जातात आणि म्हणूनच काय की दाब आणि तापमान वाढल्या गेल्यामुळे जी काही प्रसरण पावत असलेली हवा आहे किंवा वाहू लागलेली जी काही हवा आहे ही थोडीशी आकुंचन पावते आणि आकुंचन पावल्यामुळे त्या ठिकाणचं जे तापमान आहे ही तापमान वाढू लागतं आणि तापमान वाढल्यानंतर या पर्वतीय प्रदेशांच्या भागामध्ये शिखरावरून पुढे उताराकडे जो काही बाष्पयुक्त जो काही वारा आहे किंवा जी काही हवा आहे ही हवा पुढे विरुद्ध दिशेला म्हणजे समोरच्या भागामध्ये वाहू लागते आणि याचं रूपांतर पुढे मोठ्या जलबिंदू कणांमध्ये होतं आणि हे जलबिंदू कण पुढच्या भागामध्ये म्हणजे डोंगराच्या पायथ्याच्या विरुद्ध दिशेला हे जलबिंदू कण पडत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे वेगाने ते वाहू लागतात. या पर्जन्यालाच किंवा जे पर्जन्य किंवा जो पाऊस ज्या प्रदेशामध्ये पडतो यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात. म्हणजे पर्वतमाथा किंवा डोंगरमाथा ओलांडल्यानंतर जे बाष्पयुक्त हवा किंवा वारे शिखरावरून पुढे उताराकडे वाहू लागतात आणि या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता ही क्रिया होते आणि सापेक्ष आर्द्रतेमुळे जलबाष्पकण जलबिंदूमध्ये रूपांतर होते आणि पर्वतांच्या पायथ्याशी किंवा त्या पुढच्या भागामध्ये जो पाऊस पडतो अर्थात याला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं गेलेलं आहे. कारण त्या प्रदेशांमध्ये पर्जन्य छायेचा प्रभाव सर्वात जास्त असतो आणि म्हणून अशा पायथ्यांच्या भागात किंवा त्या प्रदेशांमध्ये पावसाचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पायथ्याशी किंवा दक्षिण भारतामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या डोंगराळ शिखरावरून म्हणजे पायथ्याकडे वाहत जाणारे वारे वाहत असतात आणि अशा प्रकारचा पाऊस त्या प्रदेशामध्ये पडत असतो. यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलेलं आहे. तिसरा जो प्रकार या पर्जन्यवृष्टीचा जो आहे तो म्हणजे आवर्त पर्जन्य. आवर्त पर्जन्य अर्थात सायक्लोनिक रेनफॉल. आवर्त पर्जन्य सर्वात जास्त विषुववृत्तीय आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये आढळून येतो कारण यांचा प्रभाव सर्वात जास्त असतो. कारण या भागामध्ये तापमान सर्वात जास्त असतं आणि म्हणूनच या ठिकाणी अशा प्रकारच्या पर्जन्याची किंवा वृष्टीची निर्मिती होताना आपल्याला दिसते. या आवर्त पर्जन्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे उष्ण कटिबंधातील आवर्त पर्जन्य आणि दुसरा आहे समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त पर्जन्य. तर पहिला आहे उष्ण कटिबंधातील आवर्त पर्जन्य. तर या विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये सर्वात तापमान जास्त असल्यामुळे या भागामध्ये कमी वायुभाराचे पट्टे निर्माण होतात आणि सभोवताली विविध प्रकारच्या वायुभारांची स्थिती ही निर्माण झालेली असते. ही परिस्थिती निर्माण होण्यामागचं कारण तापमान हा एकमेव घटक आहे आणि म्हणून काय होतं की सभोवताली जे काही वायुभार निर्माण होतात हे वायुभार जास्त दाबाकडून कमी वायुभारच्या केंद्राकडे किंवा त्या दाबाकडे वाहू लागतात. सभोवतालच्या वायुभाराच्या प्रदेशातून कमी वायुभार असलेल्या प्रदेशांकडे
हे वायुभार वाहत असतात आणि त्यामुळे उष्णकटिबंधामध्ये विजांच्या गडगडाटीसह सर्वात जास्त आणि वेगात पडणारा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी पडत असतो. आणि म्हणूनच या प्रक्रियेला उष्णकटिबंधातील आवर्त पर्जन्य असे म्हणतात, कारण या पर्जन्याचा वेग आणि प्रमाण सर्वात जास्त असतं आणि म्हणून याला आवर्त पर्जन्य असं म्हटलं गेलेलं आहे. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त पर्जन्य. समशीतोष्ण कटिबंधामध्ये जे काही पर्जन्य आढळून येते, हे पर्जन्य साधारणतः काय होते की काही भागामध्ये तापमान हे कमी असते आणि काही ठिकाणी हे जास्त असते आणि अशा प्रकारच्या कमी आणि जास्त तापमानामुळे वायुभारांची जी काही प्रक्रिया आहे ही सुद्धा थोडीशी अस्थिर होत जाते. मग काय होतं की ज्या प्रदेशामध्ये कमी तापमान आहे त्या ठिकाणी जास्त वायुभार निर्माण होतात आणि ज्या प्रदेशामध्ये जास्त तापमान आहे अशा प्रदेशात किंवा अशा ठिकाणी कमी वायुभाराचे पट्टे निर्माण होत असतात. म्हणूनच काय होतं की जास्त दाबाच्या पट्ट्याकडून किंवा वायुभाराकडून कमी वायुभाराकडे किंवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे जी काही उबदार आणि बाष्पयुक्त हवा वाहत असते, ही वाहणारी वारा भूपृष्ठालगत वाहत गेल्यानंतर ती पुढे हलकी व थोडीशी जड होत जाते आणि म्हणूनच या वाहणाऱ्या हवेची किंवा हे बाष्पकणांची सांद्रीभवन ही प्रक्रिया होत जाते आणि सांद्रीभवन ही प्रक्रिया झाल्यामुळे हलक्या सरीच्या स्वरूपामध्ये पाऊस पडतो. म्हणजे जे काही जल बाष्पकण हे पुढे जलबिंदू कणामध्ये रूपांतरित होतात आणि सांद्रीभवनाच्याच प्रक्रियेमुळे हलक्या सरींच्या स्वरूपाचा पाऊस या समशीतोष्ण कटिबंधामध्ये पडू लागतो किंवा तो त्या वेगाने तो येऊ लागतो, म्हणजे जमिनीवर किंवा भूपृष्ठालगत. अशा प्रकारच्या प्रक्रियेला समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त पर्जन्य असे म्हणतात. काही वृष्टीचे प्रकार अजूनसुद्धा आहेत, जसं आहे हिमवृष्टी आहे, गारांची वृष्टी आहे. विविध प्रकारचे वृष्टीचे प्रारूप आपल्याला ऐकायला किंवा आपण पाहिलेही असतील. हिमवृष्टी किंवा गारांची वृष्टी म्हणजेच काय की वेगवेगळ्या प्रकारच्या बाष्पीभवन ह्या क्रिया झाल्यानंतर सांद्रीभवन आणि घनीभवन ही ह्या क्रिया घडत असतात. घनीभवन आणि सांद्रीभवनाच्याच समतुल्य या परिणामांमुळे हिमवृष्टी आणि गारांच्या वृष्टीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. काय वातावरणाच्या वरच्या थरामध्ये जे काही सूक्ष्म धूलिकण असतात, या सूक्ष्म धूलिकण वाहत असलेले जे काही जलबाष्पकण आहेत, हे जलबाष्पकण तापमानाच्या गोठणबिंदूच्याही खाली यांचं तापमान म्हणजे प्रक्रिया होत असते आणि हे जलबाष्पकण पुढे अतिशय सूक्ष्म हिमकणांमध्ये याचे रूपांतर होत असते आणि हिमकणांचे रूपांतर झाल्यामुळे हे सर्व हिमकण सूक्ष्म असल्यामुळे वातावरणामध्ये तरंगत असतात. सूक्ष्म हिमकण जे वातावरणात तरंगत असतात आणि हिमकणांचा वर जो काही परिणाम होतो, हा परिणाम काही प्रक्रियेमुळे वातावरणाच्या खालच्या थरात म्हणजे भूपृष्ठाकडे हे हिमकण वाहू लागतात किंवा पडू लागतात आणि जे कण किंवा जे बाष्पकण जे वातावरणातून खालच्या थरात पडतात त्यांना हिमवृष्टी किंवा बर्फांच्या कणांचा पाऊस असं म्हटलं गेलेलं आहे. गारांची वृष्टी ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना घनीभवन या प्रक्रियेतून तयार झालेली आहे. म्हणजे वातावरणातील जे काही हवेचे तापमान आहे हे 0 डिग्री अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असेल तेव्हा ढगातील जे काही जलकण किंवा जलबाष्पकण आहेत हे सूक्ष्म हिमकणांमध्ये रूपांतर होत असतात आणि सूक्ष्म हिमकणात रूपांतर झाल्यानंतर हे सर्व सूक्ष्म हिमकण एकत्र येतात आणि त्यापासून बर्फाचे खडे निर्माण होतात आणि बर्फाचे खडे निर्माण झाल्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तींमुळे हे सर्व जड बर्फांचे कण किंवा बर्फाचे तुकडे भूपृष्ठाकडे किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगाने येऊ लागतात आणि वेगाने आल्यामुळे या प्रक्रियेला जे काही बर्फ किंवा जे काही हिमकण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात किंवा पडतात त्यांना गारांचा पाऊस किंवा गारांची वृष्टी असं म्हटलं गेलेलं आहे. अशा प्रकारे गारांची वृष्टी आणि हिमवृष्टी, पर्जन्यवृष्टी आणि विविध प्रकारचे वातावरणातील आर्द्रता आणि घनीभवनाचे रूपे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलं आहे आणि या घनीभवनाचे रूपे आणि पर्जन्यवृष्टीचे रूपे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. यामुळे आपला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून अभ्यास हा चांगला होईल. व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ लेक्चर हे
हेडफोन असतील तर त्या हेडफोन कानाला लावून ऐकावे, म्हणजे आवाज किंवा जे काही शब्द किंवा संकल्पना असतील हे व्यवस्थित ऐकायला भेटतील आणि तुमचा अभ्यास हा चांगला होईल. अशा प्रकारे आपलं हे तिसरं प्रकरण वातावरणीय वायुभार व वारे आणि वातावरणीय आर्द्रता आणि वृष्टी हे या ठिकाणी संपलेलं आहे.